नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलवरती आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 15 सप्टेंबर आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला ट्रॅक्टरचा बाजारभाव बघायला मिळणार आहे। अर्धा तास अगोदर आपण पिकअपचा बाजारभाव बघितलं, बघू ट्रॅक्टरचा बाजारभाव मध्ये काय बदल होतो का, काय बाजार निघतो। व्हिडिओ पूर्ण बघा। सिद्धीक्षक तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला ट्रॅक्टरचा बाजारभाव राहणार आहे आणि जसं की दररोज प्रमाणे आपण 2 व्हिडिओ अपलोड करतो, तर आज पण पहिले पिकअपचा केलाय, त्याच्यानंतर आता ट्रॅक्टरचा व्हिडिओ अपलोड केलाय। तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो, काय बाजार निघतं ट्रॅक्टरमध्ये तू व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते। आणि जसं की आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टरमध्ये थोडंसं बाजारभाव वेगळा जात असतो, बदल होत असतो। काही बदल झालाय का ते तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ। तर मित्रांनो, ट्रॅक्टरच्या पहिली लाईनच्या अर्ध्यातून सुरुवात केली आहे। कांदा बघू शकतो, सुपर कांदा एकदम। काय भाव गेला दादा? 1560 रुपये राहिले। कलर आहे, क्वालिटी, साईज आहे। कुठला आहे कांदा? सारोळे, खुर्द। अच्छा, आणि बियाणं कोणतं त्याचं? बरं, पंचगंगा। किती माल बाकी दादा अजून? संपला का? बरं, ठीक। अच्छा अच्छा, ठीक। पुढं बघू काय भाव गेला? 1435 1435 रुपये। 1435। कुठला आहे कांदा? शिंगाशी। बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे, शिंगाशी। एवढ्या हप्त्यात होते का? नाही ना? बरं, किती माल बाकी अजून? 2 ट्रॅक्टर आहे का? बरं, ठीक। काय भाव गेला दादा? 1240 1240 रुपीज। 1240। कुठला आहे कांदा? निमपाडा। बियाणं कोणतं होतं? बरं, घरगुती बियाणं, निमपाड्याचा कांदा। पुढं बघू काय भाव गेलं? बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 15-12 जायले। 1512 रुपीज। 15-12। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। 55-60 साईज आहे कांद्याला। किती बाकी माल अजून? 50%, ठीक। पुढं बघू काय भाव गेलं? 1600 रुपये। 1604 रुपीज। 1604 रुपये। कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? ताटरे। बियाणं कोणतं त्याचं? काटरेचा कांदा आहे, बघू शकतो। जिंदालचं बियाणं आहे का? बरं, जिंदालचं बियाणं आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 1040 रुपये। 1040 रुपीज। 1040 रुपये। कुठला आहे कांदा? करंजाळी। बरं, पुढं बघू काय भाव गेलं? 1400 रुपये। 1400 रुपीज। 1400 रुपये। 1400। कुठला आहे कांदा? तळवाडी दिगर। बियाणं कोणतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे, तळवाडी दिगर। गजाननचं बियाणं आहे। बरं, मी काय म्हणतो, किती माल बाकी अजून? 4-5 ट्रॉले, ठीक। पुढं बघू काय भाव गेलं? 1200 रुपये। 12-14 जायले। 1214 रुपीज। कुठला आहे कांदा? तिरळ। बियाणं कोणतं त्याचं? समृद्धी। स्वराज समृद्धी, ठीक। काय भाव गेलं? 1014 रुपये। 1014 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेड, ठीक। 1014 रुपीज। 1051। बरं, 1051 रुपीज। पिंपळगाव ना? पुढं बघू बघ मी क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 875 जायले। 875 रुपीज। कुठला आहे कांदा? साकोरा, ठीक। 875। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1330। 1330 रुपीज। कुठला आहे कांदा? निमपाडा। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, निमपाडा, ठीक। काय गेलं? 1200 रुपये। 1200। 1200 रुपीज। 1200 रुपये। कुठला आहे कांदा? उंबरखेड, बरं, ठीक। किती माल बाकी अजून? संपलं, ठीक।
काय भाव गेलो? 990 990 जाईल. 990 रुपीज. बघ शकून कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे. बरं काय म्हणत्या? जे माल जातो ते 12-13 आज डाऊन झालेलं आहे 100-150 रुपये ना. 100-150 डाऊन झाला. आज कमी केलं का? काही नाही एवढी. बरं एवढ्या हप्त्यात काय केलं होतं मागं तुमचं? माग अशी गंमत होते, वाटत होतं थोडं सुधर आवक कमी पडल्यावर, पण काही सुधारायची शक्यता नाही. बघ शकून क्वालिटी कांद्याची काय भाव केलं? 1225 1225 रुपीज. बघ शकून क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? बरं बियाणं कोणतं त्याचं? रेड फोर. किती माल शिल्लक आहे अजून? अच्छा क्वालिटी काय भाव गेला? 1326. 1326 जाईल. 1326 रुपीज. कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? किती माल बाकी अजून? आवरलं. बरं ठीक. काय भाव गेलं भाऊ? 1399. 1400 लगभग 1400 रुपये. 1400 रुपये. कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती. कांदा कुठला बोलले? कुठला आहे कांदा? खडकी. अच्छा ठीक. सुपर गोल्टी बघ शकतो तुम्ही. काय भाव गेली? 922. 922 रुपीज. कुठला आहे? खडकी. बियाणं कोणतं होतं दादा याचं? बरं ठीक. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही 55-60 साईज आहे कांद्याला. काय भाव गेला? 1563. 1563. कुठला आहे कांदा? सावरपाडा. बियाणं कोणतं होतं? बरं ठीक आहे. घरगुती बियाणं सावरपाडा. 1563. काय भाव गेलं? गाव सावरपाडा. काय भाव गेलं? 1560. 1560 रुपीज. 1560. कुठला आहे कांदा? सावरपाडा. आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. जयशंकर. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1500 रुपये. 1500 रुपीज. 1500. कुठला आहे कांदा? तळवडे दिगर. बियाणं कोणतं होतं याचं? चव्हाणचं बियाणं आहे. बरं आणि किती बाकी मला अजून? 1500. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? तळवाडी दिगर. बरं काय भाव गेला दादा? 1644. बघ शकतो मालची क्वालिटी. 1644 जाईल. कोणतं बियाणं होतं याचं? कुठला कांदा आहे आपण? डांग समजाना. किती माल बाकी असेल दादा अजून? 2 ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपये. 1400 रुपये. कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. गोल्टी. काय भाव गेला? 660 रुपये. 660 रुपये गोल्टी जाईल. कुठले आपण? उंबरखेड. बरं 660. 660 रुपये. बघ शकून क्वालिटी कांद्याची मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेला? 1100. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजखेड. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. करंजखेडचा कांदा आहे. माल किती बाकी अजून? 3 ट्रॅक्टर. ठीक. मीडियम गोल्ट आहे. काय भाव गेलं? 914. 914 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. जोपूळ. किती माल बाकी अजून? ठीक. कुठं आहे? तिकडे आहे का? 1060 रुपये जाईल. 1060 रुपीज. 1060. कुठला आहे कांदा? मोवाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. डाऊन झालं ना? किती डाऊन वाटतं तुम्हाला? किती डाऊन वाटतं? मार्केट एकदम डाऊन हो. 1070. 1070 गेलं. बरं ठीक. शेवटचं नग बघतो आपण. काय भाव गेला? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठला आहे कांदा?
वरखेडा. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं मुलकनचं बियाणं आहे. वरखेड्याचं कांदा आहे. किती माल बाकी आहे अजून? 4-5 ट्रॅक्टर. ठीक. दुसऱ्या लाईनला पहिलंच नाग बघतो आपण. काय भाव गेलं? किती गेलं? 1040 रुपये झाले. 1040 रुपीज. कुठले दादा? निमपाडा. बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? आणि घरगुती बियाणं. ठीक. बघू शकतो तुम्ही. सुपर कांदा आहे. कलर आहे. साईज आहे. किती गेलं? 1526. 1526. 1526 रुपीज. कुठला आहे कांदा काका? निफाडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? डीएम ना? जीएम. अच्छा, जीएम. ठीक आहे. किती माल बाकी आहे अजून? 7-8 ट्रॅक्टर. बरं. पुढं बघ. काय भाव गेला? 830 रुपये. 830 रुपीज. कुठले आपण? बेडचे का? बरं. बेडचा कांदा 830 रुपये झाले. 942. 942 रुपीज. कुठला आहे कांदा? दामनवाडी. बर. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1060 रुपये. 1060 रुपीज. कुठला आहे कांदा? बोराळी. बियाणं कोणतं त्याचं? येलोरा. बोराळी. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1000 रुपये. 1000 रुपीज. बघ शकतो तुम्ही. 1000 रुपये. कुठला आहे कांदा? बोराळीचा कांदा आहे. ठीक. काय भाव गेलं? 1055. 1055 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेड. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. काय भाव गेलं दादा? 1021. 1021 रुपीज. कुठले आपण? चिंचखेड ना? बरं. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 901 रुपये. 901 रुपीज. किती गेलो? 900 रुपये जायले. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेड. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1100 जायले. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. ततानेचा कांदा आहे. 1100 रुपये जायले. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळाचा. रामाचा. ठीक. काय भाव गेलं? 1080 रुपये. 1080 रुपीज. क्वालिटी बघ शकून कांद्याची. कुठला आहे कांदा? पिंपळाचा. ठीक.